कधी कधी वाटतं इतिहासाच्या पानांमध्ये काही नाव अशी कोरली जातात की ती पुसता येत नाहीत, बदलताही येत नाहीत, फक्त समजून घ्यायची असतात. मग ती नावं वादात अडकतात, चर्चेत राहतात आणि कधी कधी आपल्या मनात प्रश्नांचं एक मोठं ढीग उभं करतात. असंच एक नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, RSS. 2025 मध्ये आपल्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण करणारी ही संघटना आजही तितकीच चर्चेत आहे जितकी ती 100 वर्षापूर्वी होती. कधी त्यांच्या विचारांमुळे, कधी कामामुळे, तर कधी राजकारणातल्या प्रभावामुळे संघ कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. पण हे सगळं कसं सुरू झालं? काय आहे या संघटनेचा आत्मा आणि का आजही त्यांच्यावर प्रश्नांचा मारा होतो? चला या शतकभराच्या प्रवासात डोकावून पाहूया आणि काही महत्वाच्या प्रश्नांची सोपी पण रंजक उत्तरे शोधूया. हा प्रवास आहे एका छोट्या विचारापासून देशभर पसरलेल्या विशाल वटवृक्षाचा, जिथे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि समाजसेवा यांचा संगम आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS म्हणजे काय आणि त्याची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ही एक हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे, ज्याला काही लोक सांस्कृतिक संघटना म्हणतात, तर काही लोक त्याला राजकीय प्रभाव असलेली संस्था मानतात. या संघटनेची सुरुवात झाली 1925 साली महाराष्ट्रातल्या नागपूर शहरात आणि हे सगळं घडवलं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी. त्यांच्यावर हिंदू राष्ट्रवादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. डॉक्टर हेडगेवार काही काळ काँग्रेस बरोबर काम करत होते, पण वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि RSS ची स्थापना केली. संघाला जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था म्हटलं जातं, पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांच्याशी कित्येक लोक जोडले आहेत याची कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही. संघ स्वतःला बिगर राजकीय म्हणतो, पण तरीही भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप या राजकीय पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध आहे असं सगळ्यांचं मत आहे. RSS ची मुख्य उद्दिष्टे आणि लक्ष काय आहे? RSS म्हणते, आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत. आमचं ध्येय आहे हिंदू संस्कृतीचा प्रसार करणं, हिंदूंमध्ये एकता आणणं आणि आत्मनिर्भरता शिकवणं. त्यांचं असंही म्हणणं आहे की ते राष्ट्रीय सेवा आणि भारतीय परंपरांचं जतन यावर भर देतात. पण इथेच गंमत आहे, संघ बिगर राजकीय असल्याचा दावा करतो, पण त्यांचे अनेक स्वयंसेवक राजकारणात सक्रिय आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ते आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे संघाशी जोडलेले आहेत. संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणतात, आम्हाला समाजावर राज्य करायचं नाही, तर समाजाला मजबूत करायचं आहे. सध्याचे सरसंचालक मोहन भागवत तर म्हणतात, संघ ही एक कार्यप्रणाली आहे, व्यक्ती घडवणारी यंत्रणा आहे. थोडक्यात त्यांचं लक्ष आहे समाजाला एका सूत्रात बांधणं आणि हिंदू मूल्यांना पुढे नेणं. शाखा म्हणजे काय आणि RSS चा सदस्य कोण आणि कसा होऊ शकतो? शाखा म्हणजे संघाचं हृदय, स्थानिक पातळीवर चालणारी ही छोटीशी जागा जिथे स्वयंसेवकांना शारीरिक आणि वैचारिक प्रशिक्षण मिळतं. सकाळी किंवा सायंकाळी चालणाऱ्या या शाखांमध्ये व्यायाम, खेळ, टीमवर्क, नेतृत्व आणि स्वरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यावरही चर्चा होते. भारतात 73,000हून जास्त शाखा आहेत असं संघ म्हणतं. आता सदस्य कसं होणार? तर खूप सोपं आहे. संघात औपचारिक सदस्यत्वच नाही, कोणताही हिंदू पुरुष शाखेत जाऊन सहभागी होऊ शकतो. ना फी, ना फॉर्म, ना अर्ज. फक्त शाखेत जा, कामात सामील व्हा आणि तुम्ही स्वयंसेवक झालात. जवळची शाखा कुठे आहे हे माहीत नसेल तर संघाच्या वेबसाईटवर फॉर्म भरून माहिती मिळवता येते. महिला RSS च्या सदस्य होऊ शकतात का? तर नाही, महिला थेट RSS च्या सदस्य होऊ शकत नाहीत. संघ म्हणतो, आमची स्थापना फक्त हिंदू पुरुषांना संघटित करण्यासाठी झाली होती, पण महिलांसाठीही काहीतरी हवं असं वाटलं तेव्हा 1936 मध्ये लक्ष्मीबाई केळकर यांनी डॉक्टर हेडगेवारांशी बोलून राष्ट्रसेविका समिती सुरू केली. म्हणजे महिलांना हिंदुत्वाच्या कार्यात सामील व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी ही स्वतंत्र संघटना आहे. आता शताब्दी वर्षात संघ म्हणतोय की महिला समन्वय कार्यक्रमांद्वारे महिलांचा सहभाग वाढवायचा आहे. RSS ला निधी कसा मिळतो?
संघ नोंदणीकृत संघटना नाही, त्यामुळे त्यांच्या पैशाबद्दल पारदर्शकता नाही, असं टीकाकार म्हणतात. पण संघाचं म्हणणं आहे की ते स्वावलंबी आहेत आणि बाहेरून पैसे घेत नाहीत. स्वयंसेवक वर्षातून एकदा भगव्या ध्वजाला गुरुदक्षिणा देतात, त्यातूनच खर्च भागतो. याशिवाय समाजसेवेसाठी स्वयंसेवकांनी बनवलेले ट्रस्ट समाजाकडून पैसे गोळा करतात आणि कायदेशीर पद्धतीने काम करतात. मोहन भागवत म्हणतात, आम्ही प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवतो आणि ऑडिट करतो. सरकारनं कधी विचारलं तर सगळं तयार आहे. RSSच्या संघटनात्मक रचना काय आहे? संघात सगळ्यात वरचं पद आहे सरसंघचालकाचं. त्याच्यानंतर सरकार्यवाहक येतात, जे रोजच्या कामाचे बॉस असतात. सध्या दत्तात्रय होसबळे हे सरकार्यवाहक आहेत. त्याखाली सहसरकार्यवाहक, प्रांत, विभाग, जिल्हे आणि ब्लॉक अशी रचना आहे. संघ म्हणतो देशात 73,117 शाखा, 6,597 ब्लॉक आणि 27,720 मंडळं आहेत. या सगळ्या मिळून संघ परिवार बनतो, ज्यात भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसारख्या संघटना आहेत. RSS मध्ये आतापर्यंत किती सरसंचालक झाले आणि त्यांची निवड कशी होते? आतापर्यंत 6 सरसंचालक झाले. डॉक्टर हेडगेवार 1925 ते 1940, माधव गोळवलकर 1940 ते 1973, बाळासाहेब देवरस 1973 ते 1994, राजेंद्र सिंग 1994 ते 2000, KS सुदर्शन 2000 ते 2009 आणि मोहन भागवत 2009 पासून. निवड कशी होते? तर कोणतीही निवडणूक नाही, मागचा सरसंचालकच पुढच्याची निवड करतो. कार्यकाळ आजीवन असतो. भागवत म्हणतात, माझ्यानंतर कोण हे माझ्या हातात आहे, पण खरे अधिकार सरकार्यवाहकांकडे आहेत. RSS वर कधी कधी बंदी घालण्यात आली आणि का? RSS वर 3दा बंदी आली. पहिली 1948 मध्ये गांधी हत्येनंतर. सरकारला वाटलं की नथुराम गोडसे संघाचा होता आणि संघाने जातीय तणाव वाढवला. दुसरी 1975 मध्ये आणीबाणीत. तिसरी 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर. पण दरवेळी ही बंदी उठवली. 1948 मध्ये सरकारशी चर्चा झाल्या, संघाने संविधानाशी निष्ठा दाखवली आणि बंदी हटवली. भारताच्या स्वतंत्र चळवळीत संघानं भाग घेतला होता का? हा मोठा वादाचा मुद्दा आहे. काहींचं म्हणणं आहे की संघाने स्वतंत्र लढ्यात भाग घेतला नाही. गोळवलकरांचं एक वक्तव्य आहे की त्यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला नाही, पण संघ म्हणतो आम्ही स्वतंत्र दिन साजरा केला. स्वयंसेवकांनी लढ्यात भाग घेतला. पण टीकाकार म्हणतात संघाचं लक्ष फक्त हिंदूंना एकत्र करण्यावर होतं, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यावर नाही. नथुराम गोडसे आणि RSS चा काय संबंध होता? गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे एकेकाळी संघात होता, पण हत्या करताना तो हिंदू महासभेत होता, असं संघ म्हणतो. गोडसेनं कोर्टात सांगितलं की त्याने संघ सोडला होता, पण काही संशोधक म्हणतात त्याचं संघाशी मानसिक नातं कायम होतं. तरीही हत्येत संघाचा थेट हात नव्हता, असं संघाचं म्हणणं आहे. RSS आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध काय आहे? संघ आणि भाजपचं नातं लपून राहिलेलं नाही. मोदी, शहा, गडकरी हे सगळे संघातून आलेले आहेत. निवडणुकांमध्ये संघाचे स्वयंसेवक भाजपासाठी ताकदीनं काम करतात, पण संघ म्हणतो आम्ही फक्त माहिती देतो, निर्णय घेत नाही. तरीही 2014 नंतर संघाचा प्रभाव वाढल्याचं सगळ्यांना दिसतंय. भारतीय ध्वज आणि RSS चा वाद काय आहे? गोळवलकरांनी तिरंग्यावर टीका केली होती. म्हणाले होते की तो आपल्या इतिहासाशी जोडलेला नाही. संघात भगव्या ध्वजाला गुरु मानतात, पण आता भागवत म्हणतात आम्ही तिरंग्याचा आदर करतो. तरीही स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाने तिरंगा फडकवला नाही. यावरून वाद आहे. धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल RSS चं मत काय? भागवत म्हणतात सगळे भारतीय हिंदू आहेत, मग धर्म कोणताही असो, पण गोळवलकरांनी मुस्लिम आणि ख्रिश्चनांना अंतर्गत शत्रू म्हटलं होतं. आता संघ म्हणतो काळानुसार विचार बदलले आहेत आणि सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. सरकारी कर्मचारी RSS मध्ये सामील होऊ शकतात. 1966 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना संघात सामील होण्यास बंदी होती, पण जुलै 2024 मध्ये सरकारने ही बंदी हटवली. आता कोणताही सरकारी कर्मचारी संघात जाऊ शकतो. 100 वर्षात संघाने खूप काही पाहिलं, ऐकलं आणि केलं.
त्यांचा प्रभाव, विचारधारा आणि कार्य आजही चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं? अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.